हॅलो फ्रेंड्स, आज आपण रात्रीच्या डिनरसाठी काय बनवणार आहोत? थालीपीठ. थालीपीठसाठी मी काय काय घेतलं आहे? 2 कांदे छोटे चिरून घेतले आहेत, थोडं तांदळाचं पीठ, थोडं गव्हाचं पीठ, थोडं बेसन आणि 2 चमचे मोठे ज्वारीचं पीठ. आता याच्यामध्ये मी तीळ घातले आहेत आणि ओवा घातले आहेत. आता आपण कोरडे मसाले घालून घेणार आहोत. आपल्या आवडीनुसार तिखट, हळद आणि मीठ आणि खूपशी अशी कोथिंबीर घालून आपण हे पीठ नॉर्मल पाण्यामध्ये मळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलं आहे. आता आपण थालीपीठ लावूया. पीठ थोडं सैलसर केलं तरी चालेल आणि आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार लसूण मिरचीचा ठेचा, भरपूर कोथिंबीर, मेथीची पानं असं सगळंच घालू शकतो. मेथी घालू शकतात, पालक ॲड करू शकतात, पण मी ही फक्त कांद्याची केली आहेत. थोडं सैलसर पीठ ठेवलं तर लावायलाही सोपी पडतात. आपण बघू शकता असं हे सगळीकडून छान काढून घ्यायचं आहे आणि मग आपण दोन्हीकडे छान खरपूस भाजून झालं की आपण काढून घेणार आहोत. हे बघू शकता आपलं थालीपीठ रेडी आहे. आता याबरोबर मी एक चटणी दाखवणार आहे. कृतीकडे वळूया. 3 चमचे दाण्याचा कूट घेतला आहे. आता आपण याच्यात आवडीनुसार तिखट, चवीनुसार मीठ आणि पाणी हे सगळं आता छान मिक्स करून घेऊया. आता आपण कढईत तेल टाकून घेतलं आहे. मोहरी पण छान तडतडली आहे. आता आपण लसूण घालून घेणार आहोत. या चटणीसाठी लसूण खूप छान भरपूर घ्यायचा आणि छान असं मस्त लाल होऊ द्यायचा. त्यामुळे त्या चटणीची चव खरंच खूप छान लागते आणि तुम्ही थालीपीठाबरोबर ही चटणी नक्की ट्राय करून बघा. आपण मोस्टली थालीपीठाबरोबर दही वगैरे खातो, पण ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप आवडेल. थोडं लाल झालं की आपण हे मिश्रण सगळं त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. लसूण छान लाल झाला आहे. आता याच्यात आपण हळद टाकलेली नाही आहे. आपण जे मिश्रण बनवलं होतं ते आपण लगेचच त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे. आपण छान त्याला उकळी पण येऊ दिली आणि कोथिंबीरही ॲड करून घेतली आहे. आता आपण सर्व करूया. पिठावर छानपैकी तूप टाकून आणि ह्या चटणीबरोबर तुम्ही थालीपीठ एन्जॉय करू शकतात. थँक्यू.